आता नैवेद्य भरलेले आहेत आणि आता ना मंदिरासमोर नैवेद्य ठेवून घेते. तर गोजरीने पाण्याने स्वास्तिक काढलं आणि त्यावरती नैवेद्य ठेवला आणि आता आम्ही गावात जायला निघालो, कारण का गावात भरपूर मंदिरं आहेत आणि लांब लांब आहेत आणि संध्याकाळच्या नाही आता 5:30 वाजून गेलेले आहेत. तर चला आता गावात जाऊया आपण. काय व्हिडिओ काढता का काय? तर आपण आता काळूबाईच्या मंदिरात आलेलो आहे. आणि भरपूर लोक येतात बघा. अगं दररोज आता आखाड महिन्यात दररोजच. तर आता मंदिराचं दर्शन आज लय जणांनी आणलेत ना. आई कसलं अरे देवावर टाकायचं. पाणी भरपूर होतं. आपलं आहे का नारळ? आपल्या झाडाचं आहे. मग हा हाय मंदिरात ठेवून ये सगळ्या. फुलं बघ कसलं पांगलंय पण. आत कसं जायचं? तुम्हाला काय जातं हे करायचं? तर आता हे लक्ष्मीबाईचं मंदिर आहे आणि नाही का असं थोडंसं ऊसाच्या बाजूने, त्याच्यामुळे थोडंसं म्हटलं आहेत की नाही का कोणी, नाहीतर असं ऊस थोडासा मोठा मोठा असला ना की मग नाही का भीती वाटते थोडीशी. पण होते सगळेजण आणि ते आजी होते, त्याच्यामुळे म्हटलं मग चला नाही का दर्शन घेऊन यावं. नाहीतर मग थोडंसं गावात एक मंदिर आहे लक्ष्मीबाईचं, तिथे 5 पावली करणार होते नाहीतर. आणि छानपैकी असं वातावरण झाले बघा. मी मैत्रिणीचं तुमच्या कोणत्या फोटो काढला अबे आमच्या मैत्रिणीचा फोटो आल्याच नाही, आता काय करा.
ही मैत्रीण तुमची बारकी ही आमची बारकी मैत्रीण आहे. आता ही आमची बारकी मैत्रीण आहे ती बाई किती ती केलं तरी. रुसली का काय नाही, नाही. केलं तुम्ही तिला? नाही नाही रुसली का तिची. आम फोटो ती म्हणली छान फोटो येते मग फोटो काढू आपण. हिरवळ आहे ना पाठीमागे. मला माहितीच नाही तुम्ही इकडून येणार आहे म्हणून. दिसती मला. नाही नाही रुसलं केलंय तुम्ही तिला. रुसलं नाही. येऊ. हा या मग काय. तर आलो घरी. आता या तुम्ही पण जेवायला. मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे, मेथीची भाजी. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.